शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024. द अनटचेबल्स सिनेमा बघितला. चांगला आहे. टिपिकल माफियावरूनच, म्हणजे एक काय म्हणायचं त्याला, दारू बनवणारा लिकर सम्राट असतो. त्याचं म्हणणं एवढंच असतं की गव्हर्नमेंटनी परवानगी द्यावी, सगळ्यांना सूट द्यावी, लिकर ड्रिंकिंगवर बॅन लावू नये. मग काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांनी बॅन लावला म्हणून तुम्ही म्हणता हे अनऑफिशियल आहे किंवा इलिगल आहे आणि तुम्ही मला हे करताय. आणि तो इतका पैसा कमावलेला असतो त्यांनी की त्यांनी सगळ्यांना, म्हणजे अगदी ज्युरी पासून सगळ्यांना विकत घेतलेलं असतं. म्हणजे कोर्टामधले पण काही वकील, पोलीस मधले लोक, म्हणजे सगळ्यांना त्यांनी पैसे दिले असतात. आणि त्याचा एक अकाउंटंट असतो ज्यांनी हे सगळं लिहिलेलं असतं, म्हणजे त्याच्या डायरीमध्ये असतं. आता एक जो पोलीस ऑफिसर, CIAचा एक एजंट अपॉइंट झालेला असतो तिथे ऑफिशियली, तर त्याला हे काम सोपवता येतात. जो लिकर किंग असतो त्याचं नाव असतं कोपेन का काहीतरी असं. तर त्याला पकडण्याची हा सुपर, म्हणतो काही झालं तरी मी त्याला पकडणारच. त्याला एक बायको असते आणि एक मुलगा असतो, आणि त्याची बायको प्रेग्नंट असते आणि अजून एक त्याला बाळ होणार असतं, म्हणजे मुलगी असते आणि त्याला बाळ होणार असतं. तर आता हा म्हणजे त्याच्या मागे लागतो त्या लिकर किंगच्या, आणि छापे म्हणजे मारणं पकडणं, त्याला कुठून कुठून टिप्स मिळतात आणि तो छापे मारतो. तर पहिल्या छाप्यामध्येच काय होतंय की फसवल्या जातं त्याला, म्हणजे त्याला याच्यामधलाच, आता माहित नसतं आधी त्याला की पोलीस मधलाच कोणीतरी करप्ट ते सांगतात त्याला की तुमच्या इथे छाप पडणार आहे. त्याच्यामुळे यांना सगळं हातात रिकामे खोकेच किंवा असं फालतू काहीतरी तर झालं, त्याची पूर्ण पेपरमध्ये बदनामी होते. त्याला ते खूप लागतं. तो म्हणजे आता काही झालं तरी मी हे करणार. आणि मग तो आपली एक टीम बनवतो की जे विश्वासूचे, जे धोका देणार नाहीत अजिबात. तर अशा तो 4 जण, एक तिथलाच रिपोर्टर असतो आणि बाकीचे दोघं, म्हणजे एक यंग हे असतो, ऍक्च्युली तो सजा भोगतलेला मुजरिम असतो, पण म्हणजे सजा भोगतलेला मुजरिम ज्याला पोलीस मध्ये यायचं असतं आणि तो गन शिकत असतो, म्हणजे हे, तर म्हणजे एक्सपर्ट त्याचा निशाणा असतो. आणि रोजर मूर जो आहे तो म्हातारा, तर तो पोलीस ऑफिसर असतो, गस्त घालत असतो तो, आणि त्याची आणि ह्याची, म्हणजे हा विचार करत असतो की काय करावं, कसं ह्याला ट्रॅप करावं. तर हा त्याला भेटतो आणि मग तो त्याला टिप्स, तो म्हणतो ठीक आहे मी तुला करीन मदत. आणि मग असे 4 जण मिळून ठरवतात की कसं त्याला पकडायचं, कसं ट्रॅप करायचं वगैरे. तर मग असं एक 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 मग ते त्यांना मग प्रॉपर टिप्स मिळत जातात, आणि त्यांनीच त्या गन फायटरची ओळख पण करून देतो तो. आणि मग त्यांना टिप्स मिळत जातात. तर त्याच्यातला जेव्हा ते एकाला पकडतात तर तो हेच करतो की मग तुम्ही करा काही, मी काही सांगणारच नाही तुम्हाला, असं तसं. तर मग हा जो रोजर मूर, म्हणजे जो गस्त घालणारा पोलीस असतो, एजंट असतो, अनुभवी असतो, तो काय करतो, बाहेरच जो एक मेलेला माणूस असतो, जो आतल्या ज्याला पकडला त्याला माहित नसते की हा मेलेला, त्यालाच उभं करतो आणि त्याच्या तोंडात गोळी मारून सांगतो की सांगत नाहीस का तू, थांब. आणि मग असं मारतो, तर तिची चिळकांडी उडते रक्ताची. तर पाहून मग तो आतला घाबरतो, तो म्हणतो नाही 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 नाही, मी सगळं सांगतो. आणि मग तो सगळे अकाउंटंटचे नावं आणि कोणी काय केलंय, कुठले नंबर काय, याचा अर्थ काय, सगळं तो सांगतो. मग ते आता अकाउंटंटला पकडायचं, मग तो अकाउंटंट म्हणजे जाणार असतो कुठेतरी त्या दिवशी रात्री कुठल्या तरी ट्रेननी, असं तो ती टिप देतो त्याला. मग हे लोक रेल्वे स्टेशनवरच त्याला पकडतात. तर त्याच्यातही म्हणजे त्या लोकांना असं आयडिया असतेच की काहीतरी, तर इतक्या प्रोटेक्शन मध्ये असतात, मागे पुढे त्यांचे लोक असतात. त्यात परत एक बाई चढत असते बाळाला घेऊन, प्रॅम, तिला चढता येत नाही, काही नाही. हा CIA ऑफिसर मदत करतो, त्याच्यात ते बाळ घसरतं. त्या सगळ्या याच्यातनं हा जो गन एक्सपर्ट असतो तो बरोबर त्याला, म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या लोकांना मारतो, आणि ते लोक त्या अकाउंटंटला घेतात आपल्या ताब्यात. आणि मग त्याच्याकडनं सगळं बजवतात आणि त्याला म्हणतात तू नाही केलं तर आम्ही तुला मारून टाकू, तर तू कोर्टात साक्ष दे त्याच्या अगेन्स्टमध्ये. आणि पुरावा नसल्याशिवाय यांना काहीच म्हणजे करता येत नसतं ना. आणि दरवेळेस हा पुरावा खूप कॉन्फिडंट असतो हा लिकर हे,
की त्याच्याकडे पुरावेच काय आहेत, मला कुठून पकडणारे वगैरे असे. तर मग आणि मग जेव्हा त्याला कळतं की नाही अकाउंटंटला पकडले आणि आता कोर्ट केस होते, तर तो सगळ्या ज्युरी मेंबर्सना लाच देऊन टाकतो. कोर्टात केस उभी राहते. मग हे लोक म्हणजे चालूच असतं त्यांचे असे वादे प्रतिदावे, असं म्हणतात नाही 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 हे असं नाही तसं नाही, म्हणजे चालू असतं यांचं. तर मग हे लोक सरळ जजला म्हणतात आम्हाला तुमच्याशी बोलायचं, आणि जजला उगीच खोटं सांगतात की तुमचं पण नाव आहे त्याच्यामध्ये यादीत, तर तुम्ही हे जे सगळे ज्युरी मेंबर्स आहेत तर यांना तुम्ही चेंज करा, दुसऱ्यांना बोलवा आणि यांना दुसऱ्या कोर्टमध्ये पाठवा. तो शेवटी बिचारा ऐकतो आणि मग तसंच करतात. त्याच्यामुळे मग ते सगळे ज्युरी मेंबर्स दुसरे होऊन जातात आणि मग याच्या अगेन्स्ट म्हणजे ते सगळे प्रूफ होतात आणि त्याला पकडण्यात येतं. मग तो खूप आरडाओरडा वगैरे करतो, पण काही नाही, म्हणजे शेवटी पकडला जातो. पण त्याच्यानंतर गव्हर्नमेंट हे ओपन करून टाकते बारवरचं हे. तर मग सगळे म्हणतात आता काय करणार तुम्ही, तर म्हणे काय आता मी पण ड्रिंक करायला लागेल. म्हणजे अशा प्रकारे तो म्हणजे आपलं हे स्वप्न पूर्ण करतो. त्याला तिकडे त्याची मुलीच्या डिलिव्हरीला मुलगा होतो, बायकोच्या डिलिव्हरी होऊन मुलगा होतो आणि सगळं मग ऑल गुड असतं. त्याला तेच मध्ये ते लोक धमकी पण देतात की तुझं घर आहे, फॅमिली आहे वगैरे, तर तू लगेच लगोलग अगदी आपल्या बायकोला आणि यांना तिथून हलवतो की आपल्याला फ्री हँडनी हे करता यायला पाहिजे म्हणून. आता ह्या सगळ्या मारामारीमध्ये त्याचे 2 लोक मारले जातात. तो जो रिपोर्टर असतो आणि हा पोलीस ऑफिसर पण. त्याला पोलीस ऑफिसरच्या घरात घुसून ते लोक मारतात त्या गस्त देणाऱ्या म्हाताऱ्याला. त्याला म्हणजे खूप वाईट वाटतं त्याच्यामुळे त्या पोलीस इन्स्पेक्टर, त्याच्यामुळे त्यांनी सगळं हे केलं असतं ना. आणि मग तो त्या जो गन शूटर असतो त्याला पोलीसमध्ये भरती व्हायचं असतं. तो म्हणतो चल आता गुड बाय आणि ऑल द बेस्ट, तू छान डेव्हलप कर हे आणि पुढच्या तुझ्या करिअरला शुभेच्छा. कारण हा तो स्पेशल एजंट म्हणून आलेला असतो, त्याच्यामुळे तो सगळ्यांना गुड बाय करून तिथून जातो. छान आहे सिनेमा, तसा चांगला आहे.